सतीश किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर मकर संक्रांती निमित्त आज आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहे आणि भाजून झालेले त्याला काढून घ्यायचे आहे। एक वाटी तीळ घ्यायचे, एक वाटी शेंगदाणे घेतले होते, एक वाटी तीळ भाजून घ्यायचे आहे। सौभाग्य दे मला कमी गॅसवर भाजून घ्यायचे, कमी गॅसवर खमंग असे तीळ भाजून घ्यायचे आहे। त्याला पण काढून घ्यायचे आहे। सर्वजण एकत्र वाटीभर जमलो गूळ घ्यायचा आहे। म्हणून आजचा दिवस खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस। गॅसवर गुळाला विरघळून घ्यायचा आहे, फक्त विरघळून घ्यायचा आहे। बाकी मग त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे, तीळ पण घालून घ्यायचे आहे। मिक्स करूया। थोडंसं झालेलं आहे। चला तर मग हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं, चला तर मग इथे लाडू घ्यायचे आहे। भारत टेस्टी तिळाचे लाडू तयार झालेले मित्रांनो, बघू शकता किती सुपर टेस्टी झाले आहे। चला तर मग मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ खा आणि गोड गोड बोला आणि गोड गोड लाडू पण खा। चला, थँक्स फॉर वॉचिंग।